अनेक लोकांनी आपले पैसे सेव्हिंग खात्यामध्येच ठेवलेले असतात. सेव्हिंग खात्यामध्ये ठेवलेले पैसे वाढायचे सोडून कमी होत असतात. का? तर आज महागाईचा दर 7% आसपास चालतोय. काही लोक ह्याच्यावर वाद घालतील की म्हणतात 7% नसतो बाबा, 4%, 3% आहे. पण मी काय महत्वाचं पकडतो माझ्यासाठी, शिक्षणाचा खर्च, दवाखान्यांचा खर्च, रेग्युलर आपण ज्या वस्तू वापरतोय त्यांचा खर्च, ह्यांचा पकडला तो 7%च्या आसपासच जातो. थोडीच आपण सिमेंट किंवा लोखंड म्हणजे स्टील वगैरे रोज वापरणार आहे, नाही ना वापरणार. सरकारनं दिलेला असेल तो ठीक आहे, त्यांचं बरोबर आहे. पण आपण दैनंदिन आयुष्यात, रेग्युलर आयुष्यात आपल्याला ज्या वस्तू लागणार त्यांना 7%. मग सेव्हिंग मध्ये तुम्हाला व्याज किती मिळायला लागले? 2 ते 3%. मग आपले पैसे जर वर्षाला कितीनं 5 ते 4% कमी व्हायला लागलेत ना की वाढायला लागलेत. त्यामुळे सेव्हिंग खात्यांमध्ये अनेक लोकांना डाऊट असतो की आमचे पैसे तसेच पडले तर त्याचं काय करावं. तर तिथं ठेवलेले पैसे तर कमी व्हायला, हा पहिला मुद्दा. दुसरा पॉईंट, त्याची एफडी पण करू शकताय. कसं एफडी करता येईल? स्वीप अकाउंट जे आहे, मागची एक शॉर्ट आहे बघा, ती पाहून घ्या. तिथं बँकला सांगितलं की बाबा हे माझ्या अकाउंटला ऍक्टिव्हेट करा, ऑटोमॅटिक तुमचे जास्तीचे पैसे जे काय असतात, समजा एक 10,000 ठेवलाय, 10,000च्या वरचे सगळे एफडी होतील. आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी तुम्ही लगेच घेऊ शकता, 1 मिनिटात परत अकाउंटवर येतात. एफडीचे एक्स्ट्रा रिटर्न पण मिळाले. आणि 10,000 रुपये तुम्हाला रेग्युलर युपीआय पेमेंट वगैरे किरकोळ खर्च करणार असाल तर. त्यामुळं जर तुम्ही फक्त सेव्हिंग खात्यावर पैसे पडलेले असतील, त्यानं बँक श्रीमंत होते ना की तुम्ही. असेच फायनान्सचे व्हिडिओ मी आता बनवत राहीन. आपण शेवटी शेअर मार्केट, ऑप्शन्स, कमोडिटी इथपर्यंत जाऊया. पण सुरुवातीला बेस आपण परफेक्ट करायला लागलोय. त्यामुळे ह्या चॅनलवर सगळे व्हिडिओ बेसिक पासून एंड पर्यंत येत राहतील. आणि लॉंग व्हिडिओ पाहिजे असतील तर ऑलरेडी दिलेत. आठवड्यातून एखादा व्हिडिओ मी लॉंग देईन तुम्हाला, की तिथं सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल.